आता दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मेंढ्यांनी दाढी सांभाळावी, धनुष्य पेलून दाखवावा, उद्धव ठाकरेंचा शिंदे देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। देवेंद्र फडणवीसांकडे फोडाफोडीशिवाय दुसरा धंदा नाही, उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा फोडणवीस असा उल्लेख। गृहमंत्रीऐवजी घरफोडे मंत्री असायला हवं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना भाजपनं सोबत घेतलं। यापूर्वी फडणवीसच चव्हाणांना डीलर म्हणाले होते। संजय राऊतांचा खोचक टोला, भ्रष्टाचारांना सोबत घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, राऊतांची टीका। अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली, यापुढे त्यांचं राजकारण संपुष्टात येईल। भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याची नोंद देशाच्या इतिहासामध्ये कायम राहील, राऊतांचा भाजपवर निशाणा। राणेंना उमेदवारी दिली तरी विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणारच, ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडून विश्वास व्यक्त। मातृपितृ पूजन दिवसाच्या निमित्तानं बलात्काराचा दोषी ठरलेल्या आसाराम बापूचे नागपुरात बॅनर, काँग्रेसकडून बॅनर हटवण्यासाठी आंदोलन। प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष। भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात गायकवाडांसह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मुलगा वैभव गायकवाड अजूनही फरार, गणपत गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांची तळोजा कारागृहामध्ये रवानगी। विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरील पिकांना फटका। चंद्रपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान, नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता।